श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांचे मनोकामना पूर्ण करणारे, आयु आरोग्य सुखशांती समृद्धी देणारे व्रत 9 गुरुवारचे श्री स्वामी समर्थांचे व्रत. श्री गुरुदेव अक्कलकोट स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु कर्दळी वनातून स्वामी रूपे प्रकटले, दुःखी भक्त उद्धार गुरुदेव स्वामी अक्कलकोट प्रवेशले. 2 संन्यासी स्वामींचा छळ करण्या मठात पातले, बडोदा मल्हार राजाने स्वामींना आणनेस कारभाऱ्यास पाठविले. यशवंत सरदारा दाखविला चमत्कार, विष्णुबुवा ब्रह्मचारी भक्त झाला. शंकर गृहस्था ब्रह्मा संबंधे मुक्त केले, तयाने सुंदर मठ बांधला. चिदंबरा दीक्षित वृत्त ऐकोणी सर्व श्रोते आनंद झाले. बाळाप्पा भक्त महान व भाग्यवंत झाला. बसाप्पा तेली हरिभाऊ मराठेनी भक्ता कारणे स्वामींचे महान वर्णन केले. स्वामी सुत कनिष्ठ बंधू दादा बुवा जणी प्रसिद्ध पावले. वासुदेव तात्या भक्त वर्णिले, निर्धन गृहस्था धनिक केले. भक्ता कारणे सार्थ सुंदर समाधी वर्णन कथिले. ऐसे 12 ओळी स्वामी समर्थ सारामृत लिहले. विजय भक्त म्हणे हे नित्य पठता स्वामींनी दर्शन दिधले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. 9 गुरुवारचे श्री स्वामी समर्थांचे व्रत. किंमत आहे फक्त 15 रुपये. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल जवळपासच्या दुकानामध्ये तर मला जरूर तुमचा ॲड्रेस कमेंट्स करा, मी तुम्हाला हे पोस्टाने पाठवेल. याच्यामध्ये सर्व प्रस्तावना लिहिलेली आहे की तुम्ही कशाप्रकारे हे व्रत करू शकता. त्या प्रकारे तुम्ही हे व्रत करा. स्वामींना आपली भक्ती, भोळी भक्ती हीच प्रिय आहे. स्वामी महाराजांना दुसरे काहीही नको. तुम्ही चुकून एखादा म्हणजे मांडणी किंवा तुमच्याकडून चुकून एखादी चूक झाली तर स्वामी महाराज आपले नक्की, स्वामी समर्थ महाराज नक्की आपले माफ करतात. त्याच्यामध्ये कोणते नियम अटी लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 9 गुरुवारचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्रत करा. एखादा गुरुवार तुम्हाला काही अडचण आली, 2 गुरुवार 3 गुरुवार काही तुम्हाला अडचण आली, जमले नाही तुम्हाला हे व्रत करायला, तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारपासून ते मोजा आणि तुमचे 11 गुरुवार अशा पद्धतीने पूर्ण करा. तुम्हाला उपवास धरायला जमत असेल तर उपवास धरा, अन्यथा तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल. पण दिवसभर आपल्या स्वामी समर्थांचा मंत्र जप करा, त्यांच्या नामस्मरण करा, 11 माळींचा जप करा. 11 नाही जमल्या 1 माळचा जप करा. आपले स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत. श्री स्वामी समर्थ.